सासूनं टाकलेल्या अंथरुणावर सुनेनं झोपून जावं. सासू तिकडे सतरंजी टाकू का काही टाकू, काय करायचं असं कळते भाषा. आसन टाकलं होतं कर्दम ऋषींनी, त्याच्यावर बसायला चालणार नाही. आपल्यापेक्षा ज्येष्ठ आहेत, श्रेष्ठ आहेत, तपस्वी आहेत. हीच तर मुलीची परीक्षा होती. मुलगी दाखवायला आलेली, मुलीची परीक्षा घ्यावी की नाही, योग्यतेची आहे की नाही. आता आजकाल घेतात का नाही पाय धुणी, कशासाठी पाय धुणी यायची मुलींना? सपाट पावली एका पायासाठी. आणि आपली मुलगी जर सपाट पावली असली तर, मी नेहमी बोलतो मला काही नाही बोलतो, सपाट पावलाला तुमचं सपाट होणार नाही. जे जे गिरे असेल कपाळी केला चुकी कधी गाडी, अहो कोण गड्डा आहे त्याला अर्ध्या फुटाचा, आणि तिचं साफसफाई झाली सगळी घरात, काय करायचं केलं ना. आमच्याकडच्या भागामध्ये समाजाच्या मुली मिळत नाहीत, म्हणून तिकडून भंडारा वगैरे गडचिरोलीच्या भागातून मुली आणून राहिले. पायाला चांगले गड्डे त्यांच्या, पण घर साफ करून जातात. सगळं सोनं नाणं चांदी गिंदी सगळं घेऊन फरार. मग गड्डे पायाला गड्डे असतात, कसं काय घर साफ झाले हे नाही बघायचं. मुलीची परीक्षा कशी घ्यायची, 2-4 म्हातारी त्याच्यासाठी सोबत असतात. मग एक विचारतो, तुझं शिक्षण किती झालं बेटा? झाली मी MBA झाली. याला काय समजते MBA? या म्हाताऱ्याला MBA काय समजते? नाही समजत. सुशिक्षित असलं तर ठीक. नोकरी करायची इच्छा आहे का? मुलगी हो, पण मनातल्या मनात काय म्हणते सांगू, तुझ्या बापानं नोकरी ठेवली का रे? प्रश्न विचारायचा महाराज. परीक्षा घ्यावी मुलीची. एका माणसाला 3 मुली होत्या, अत्यंत सुंदर होत्या, अत्यंत सुंदर, नाकी डोळी अत्यंत सुंदर दिसायला की पाहिल्याबरोबर पसंत होईल, पण त्यांची लग्न होत नव्हती. कित्येक मुलं येऊन पाहून गेले, पण लग्न झालं. अत्यंत सुंदर असताना लग्न का नाही झालं? त्याचं कारण, एक दिवस एका शेजारच्या गावामध्ये असलेल्या सावकाराला 3 मुलं होते. त्यांचा निरोप आला की आम्ही तुमची मुलगी पाहायला येतोय, मुली पाहायला. त्याला एवढा आनंद झाला, म्हणे माझ्या 3 मुली जर या घरात जर गेल्या तर फार चांगलं होईल. 3 मुलं आणि आपल्या 3 मुली एकाच घरात राहतील, फार आनंद झाला. त्या मुलींना इंटिमेशन देऊन दिले आहे की बघा स्वयंपाक सुंदर करायचा, व्यवस्थित करायचा, मुलं पाहायला येणार, एवढ्या वेळेस मुलं वापस गेली नाही पाहिजे वगैरे असं सांगितलं. जास्त हसायचं नाही, जास्त बोलायचं नाही वगैरे. मुलींना सांगावं लागतं की नाही, सांगावं लागतं की नाही, ते ही करशील बोलशील, जास्त बरोबर नको करू वगैरे असं शिकवतात की. हे नाही सांगितलं, जास्त बोलायचं नाही, कोणी कोणाशी बोलायचं नाही, कामाशी काम करायचं, असं इंटिमेशन दिले. आई नसल्यामुळे वडिलांनी सगळं सांगितलं. हो आली मुलं पाहायला, त्याच्यासोबत 2-4 म्हातारे लोक वगैरे असतात सोबत बसले, सुंदर सगळं मुली पाहिल्या सगळं. म्हातारे लोक म्हणायला लागले, त्या बोलून नाही राहिल्या, का बोलत नसाव्या? इकडे वडिलांनी सांगितलं, वाढा जेवायला जेवायला वाढले. पण पहिला नंबरला एक म्हातारा, दुसऱ्या नंबरला दुसरा म्हातारा, तिसऱ्या नंबरला तिसरा म्हातारा, नंतर तरुणांची सुरू झाली. मुली आल्यात वाढायला, काय सांगावं, स्वयंपाक म्हणाला, सुंदरशा चटण्या केलेल्या होत्या, भात केलेला होता, वरण केलेलं होतं, भाजी केलेली होती, मस्त मठाची भाजी केलेली होती, असं सगळं आहे ना. असे सुंदर सर्व स्वयंपाक केलेला होता. स्वयंपाक, वडे भजे कढी वगैरे सर्व अत्यंत सुंदर. मुलीच त्या सर्व स्वयंपाक सुंदर झाला. लोक जेवायला बसले तर बोट चाटू चाटू जेवायला लागले. पण म्हाताऱ्याच्या डोक्यात एकच होता की कोणी बोलत काय नाही. त्यातल्या पहिल्या नंबरच्या म्हाताऱ्याने शेजारच्याला सहज म्हटलं की का हो काका, काय चुपचाप जेवताय? कढी बघा किती सुंदर झाली, कढी ओरकून बघा तुम्ही, कढी खाऊन बघा. अंतरीचे भावे स्वभावे बाहेर. अंतःकरणात जो भाव असतो तो प्रकट जर करायचा असला तर स्वभावतः तो बाहेर येत असतो, स्वभावतः येत असतो. कढी अत्यंत सुंदर झाली असं म्हणता बरोबर जिनं कढी केली होती ती परत आली. ती म्हणाला ती काय नसे हिंग घाली तर कढी गोड व्हायची. हिंग जिरं जर घातलं तर कढी चांगली गोड झाल्याशिवाय राहत नाही. पण ती तोतरी होती, हिंग जिरं घायचे तो कढी गोड व्हायची.
म्हणून बाबांना सांगितलं होतं बोलू नका. हिंग जिय जिऱ्याला जिय. तो म्हातारा म्हणे लागला निकाल. दुसऱ्यानं दुसरी खोच काढली म्हणे अरे काय करी गोड झाली होतो. अरे वडे तर काय, अरे वडे तर एक नंबर झाली, ती वड्यावाली बळ झाली. ते वय तर मी तर हीच आहे निकाल लागला. ते वडे तर मी तळले असं म्हणायचं, ते वडे तर मी तळले. तिसरी बोलली, तिसरी दाराच्या मागे जाऊन लपून राहिली. बाप रागाला मोठे लालबंद डोळे करून काय काट्यावर तुम्हाला सांगितलं बोलू नका. ही तिसरी दाराच्या मागून म्हणते मी ताई बोई नाही तर ताई नाही. लागला नाही. शहाणपणा याच्यात आहे की चुपचाप परीक्षा पहा. सांगायचं तात्पर्य काय म्हातारी त्यांच्याशी बोलले काय, तुझं नाव काय विचारलं का, तू किती शिकली विचारलं का, नाही. या बोलत का नाही याचा विचार डोक्यात करून त्यांना बोलायला कसं भाग पाडायचं करता म्हणजे तीच परीक्षा काय पाहिजे. आसनावर ही बसते किंवा न बसते हीच परीक्षा बोलायची. संस्कार, सूक्ष्म संस्कार असायचे. मुलगी देवहूती माता जमिनीवर बसली आणि आपला उजवा हात आसनावर ठेवला. उजवा हात आसनावर ठेवण्याचं कारण आहे की यांनी आज्ञा दिली होती की बसा. त्यांच्या आज्ञेचं उल्लंघन होऊ नये आणि बसायचं तर नाहीच आहे म्हणून उजवा हात ठेवला. उजवा हात हा संमती दर्शक आहे. उजवा हात काय, दूर चालली मुलगी, आई गेटवर उभी आहे, ओरडून म्हणते का हो ये ये असं म्हणते काय, हातानं सांगते टाटा. टाटा या शब्दाचा अर्थ असा आहे संमती, काही हरकत नाही शब्द, ठीक आहे. सेकंड संमती, सेकंड पाश्चिमात्य संस्कृती महाराज एकदाच हातात हात दिला जातो फक्त पतीच्या. महाराज ज्यावेळेस कन्यादान केलं जातं त्यावेळेस ब्राह्मणाच्या द्वारे जी ब्रह्मगाठ बांधल्या जाते ती ब्रह्मगाठ नवरीच्या हातावर ठेवून नवरदेवाचा हात त्यावर ठेवून त्या ठिकाणी मनोज्योती हा मंत्र म्हणला जातो. त्याचा अर्थ हा आहे की आता तुमची स्थापना झालेली, तुम्ही एकमेकाची झालेली आहेत, तुम्ही एकमेकाच्या हातात द्यावा आणि जीवनभर तो हात कायम ठेवावा हा त्याचा अर्थ आहे. संमती दर्शक उजवा हात काय करतो, संमती देतो. उजवा हात त्या आसनावर ठेवला, बसण्याची संमती. मला तुम्ही बसायची आज्ञा दिली, मी बसलेली, पण जमिनीवर बसले. तुमच्या आसनावर बसू नये हे शास्त्र असल्यामुळे बसले. बघा मुलगी पसंत झाली, विवाह झाला, पत्नीला सांगितलं बघ मी असा विचार मी केला आहे, देवाला असं सांगितलं मला मुलगा झाला म्हणजे मी संन्यास घेतल्याशिवाय राहणार नाही. त्यालाही रोज आनंद होतो, त्याला काय करावं, नाराजी नाही ठेवायची. यज्ञात भवती पर्जन्य, हा शास्त्र आहे. यज्ञात पाऊस जर पडला तर तो यज्ञ सफल झाला असं समजावा. पहिल्याच दिवशी कथेला सुरुवात झाली, पाऊस पडला, यज्ञ सफल. तर महाराज आमच्या नाशिकला रोजच पाऊस पडतो, पडू द्या, रोज पडू का अर्धा दिवस पडू, यज्ञात पडला ना. काय विषय होता, मुलगा झाला म्हणजे मी संन्यास घेतो.